कठोर मेहनत आणि अथक परिश्रम करूनही हातात पैसा टिकत नाही, अशा अनेकांची भावना असते. अनेकांकडे नेहमी पैशाची कमतरता असलेली पाहायला मिळते. काही व्यक्ती सतत काही ना काही करण्यात व्यस्त असतात, तरी अपेक्षित यश आणि प्रगती होताना दिसत नाही, असे अनेकांचे मत असते. जमापेक्षा खर्च अधिक होताना दिसतात, याचा अर्थ लक्ष्मी देवी नाराज आहे. त्यामुळे हाती पैसा टिकत नाही, नुकसान होते असे समजावे, असे सांगितले जाते. काही शास्त्रांमध्ये या संदर्भात सविस्तर विवेचन केल्याचे आढळून येते. घरात, कुटुंबात काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात. या चुकांमुळे लक्ष्मी देवीची अवकृपा आपल्यावर होते असे सांगितले जाते. काही चुका आपल्याकडून अनावधानाने होत असतात. वास्तुशास्त्रातही या संदर्भात काही उल्लेख असल्याचे पाहायला मिळते. घरातील छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे लक्ष्मी देवीची अवकृपा होऊ शकते, असे वास्तुशास्त्र सांगते. या गोष्टी टाळल्या, या चुका टाळल्या तर लक्ष्मी देवीची नाराजी पत्करली जाणार नाही. लक्ष्मी देवीच्या कृपेमुळे धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर याची कमतरता राहणार नाही. आपल्या घरात लक्ष्मी देवीची वास कायम राहील, असे शास्त्र सांगते. चला तर मग पाहूया. घराची स्वच्छता ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो. स्वच्छ आणि नेटके घर सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते, असे सांगितले जाते. मात्र स्वच्छतेनंतर जमा केलेला कचरा, भंगार एकत्र करून घराच्या गच्चीवर ठेवू नये, असे करणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या गच्चीवर कचरा एकत्रित करून ठेवला असल्यास धनसंबंधीच्या समस्या वारंवार उद्भवू शकतात. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कचरा जमा झाल्याने तेथे अस्वच्छता निर्माण होते. पाऊस पडल्याने पाणी साचते, कचऱ्यामुळे पाणी तुंबते, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. अशा गोष्टी लक्ष्मी देवीला अजिबात पसंत नाहीत, असेही सांगितले जाते. घर म्हटले की भांड्याला भांडे लागते. मात्र अनेकदा घरातील सदस्यांचा व्यवहार हा चुकीचा असतो. काही घरात रागाच्या भरात कुटुंबातील महिला आणि मुलांवर हात उचलण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात. अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र या गोष्टी लक्ष्मी देवीला अजिबात आवडत नाही, असे मानले जाते. घरातील महिलेला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि अशा महिलेबाबत असे व्यवहार घडत असतील तर ते शुभ मानले जात नाहीत. वास्तुशास्त्रानुसार अशा कुटुंबामध्ये लक्ष्मी देवीचा वास दीर्घकाळ राहत नाही. आर्थिक आघाडी व समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील महिलेला आनंदी ठेवून तिच्याबरोबरचा व्यवहार हा चांगला असला पाहिजे, असे शास्त्र सांगते. काही जणांना घरी आल्यावर पादत्राणे म्हणजेच चपला, बूट इथे तिथे टाकण्याची सवय असते. मात्र लक्ष्मी देवीला असा अव्यवस्थितपणा अजिबात आवडत नाही, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार पादत्राणे म्हणजेच चपला, बूट नेहमी जागच्या जागीच ठेवावे, असे सांगितले जाते. दुसरे म्हणजे बाहेरून घरात आल्यावर घराच्या प्रवेशद्वारासमोर कधीही चपला, बूट काढू नयेत, ते अशुभ मानले जाते. असे केल्यास धनसंबंधी समस्या वृद्धिंगत होतात, असे सांगितले जाते. पाणी हे जीवन आहे, असे म्हटले जाते. अनेक कुटुंबांमध्ये घरातील नळ हे सदा ठिपकत असतात, असे चित्र पाहायला मिळते. नळातून होत राहणारी पाणी गळती अत्यंत अशुभ मानली जाते. पाण्याची सतत होत गळती ही एक प्रकारे अभिशाप समजला जातो. अशा प्रकाराने लक्ष्मी देवी नाराज होते, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ही बाब अत्यंत चुकीची मानली जाते. ज्या घरातून पाणी वाया जाते तिथे पैसा टिकत नाही, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळस ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. तसेच तुळस ही महालक्ष्मी स्वरूप मानली जाते. तुळस घरात लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील वातावरण उत्तम राहते, घरातील सकारात्मकता वाढीस लागते, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोपटे हे योग्य दिशेला लावले गेले पाहिजे. काही ठिकाणी अनावधानाने तुळशीचे रोपटे चुकीच्या दिशेला लावलेले पाहायला मिळते. तुळशीचे रोपटे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे, असे सांगितले जाते. अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी पत्करावी लागते. अन्य कुठेही तुळशीचे रोपटे लावू नये, असे सांगितले गेले आहे.